प्रणामी गाथा तुमच्या प्रतापतेच्या पुढे शिवराया सदैव नतमस्तक माझा माता सदैव नतमस्तक माझा माता। छत्रपती शिवाजी महाराज आपण जर पाहिलं तर खरं तर 19 फेब्रुवारी 1630 ला 5 ग्रह अनुपतानी उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांच्या उदरी यशवंत सामर्थ्यवंत कीर्तिवंत नित्यवंत आचारशील विचारशील दानशील राजे योगी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज महाराज कुलवाडी भूषण छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आपण खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करतो, पण त्याच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि सर्व तो मैदानावरती पाहतोय आपण सलामीचे फलंदाज राहुल जाधव आणि त्याचबरोबर दिनेश रणपिसे स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनु वाडेकर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे आणि पाण्याचे जार इकडे आणायचे आहेत। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या नव्याने आलेला गोलंदाज पारस या निजामपूर अंतर्गाव खोऱ्यामध्ये एक वेगळीच ख्याती या पारस जाधवची। पाच ओव्हरचा सामना खेळवला जाईल, प्रथम षटक असेल पॉवर प्लेचा षटक। आपण जर पाहिलं तर राहुल जाधव स्ट्राईक एंडवर असेल, नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण स्वतः संघ मालक दिनेश रणपिसे आणि त्याचबरोबर शिशा लेजंड्स टॉस हारून त्यांना फलंदाजीसाठी नियंत्रित केलंय आदिरा चॅलेंजर संघाने। आपण पाहतो आदिरा चॅलेंजर संघाचा पॉइंटला आपण पाहिलं तर प्रकाश कदम, त्याचबरोबर कव्हरला पाहिलं दादू, त्याचबरोबर सक्षम आपण पाहतोय पुढे एकदा पारस गणपती बाप्पा पहिला चेंडू गणपती बाप्पाचं नाव घेऊन पहिला चेंडू निर्धाव फेकतोय, सुरेख लाईन अँड लेंथवर चेंडू पाहायला मिळतोय पारस जाधवचा। त्याचबरोबर आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुलला उत्तमरित्या फलंदाजी करता येते, तोच राहुल जाधव आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती। दुसरा चेंडू पारस जाधव राईट ओव्हर द विकेटने मारा करतोय, पुन्हा एकदा सेम लाईन अँड लेंथ स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता केपीएल पर्व चौथं 2 निर्धाव चेंडू। सगळ्यांनी लाईनमॅनचं काम करायचं आहे। पुढे आपण पाहतोय तिसरा चेंडू पारस जाधव। आपण जर पाहिलं तर सुरेखरित्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय पॉवर प्लेच्या षटकामध्ये। पुन्हा एकदा सेम लाईन अँड लेंथ तिन्ही चेंडू एकदम गतिशील आणि टप्प्यावरती सुरेख नियंत्रण पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजीत पारस जाधवचा। पारस जाधव एक मोठा खेळाडू, आपण पाहिलं तर निजामपूर मानगाव तालुक्यामध्ये एक वेगळीच ओळख आहे या खेळाडूची, खूप मोठे मोठे सामने खेळतो आणि त्याचंच उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सेम लाईन अँड लेंथ चारी चेंडू टप्प्यावरती राहुल जाधवला अगदी बांधून ठेवले, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू फेकतोय पारस जाधव। राहुल जाधव उडवलाय ऑन साइडला खेळून काढलाय, 1 धाव प्राप्त केली जाते। केपीएल पर्व चौथाचा पहिला रन राहुल जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीशा लेजंडचं खातं खोलतोय, धाव संख्या आपण पाहिली तर 1, 5 चेंडू फेकले पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि धावा फक्त 1। सुरेख गोलंदाजीच्या प्रात्यक्षित पाहायला मिळतो आपल्याला पारस जाधवच्या माध्यमातून। या षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा षटक असेल, आपण पाहतोय लॉंग ऑफला पाहिलं तर आपण साहिल तलार पाहतोय, मिड विकेट जर काऊ कॉर्नरला पाहिलं तर रितेश मोहिते, 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू सुरेख चेंडू, मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये, नक्कीच हा 4 चेंडूंचा खेळण्याचा प्रयत्न पारसने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय। या पहिला धक्का बसतोय श्रीशा लेजंड संघाला दिनेश रणविसेच्या माध्यमातून। 1 गडी बाद 1 धाव संख्या धाव फळकावरती।
सुरेख गोलंदाजीचं प्रतीक्षित आपल्याला पाहायला मिळालं पारस जाधवच्या माध्यमातून. तोच दिनेश रणपिसे बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय कोसे बुद्रुकचा वंडर बॉय सुजित ढिगे मैदानावरती. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय एक धाव फक्त खर्ची केली पारस जाधवने. त्यानंतर दिनेश रणपिसेला बाद केलं पारस जाधवने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं कुठेतरी राहुलला बांधून ठेवलं, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता पण पारस मात्र भारी पडतोय राहुल जाधव वरती. आपण पाहतोय नव्याने आलेला गोलंदाज संघाकडून दुसरं षटक भरला या संघामध्ये. जर आपण पाहिलं तर पारस जाधव परत साहिल त्याचबरोबर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. दुसरं षटक आपण पाहतोय श्रेयश कोकाडे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना आपण तर उत्तम रित्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय कर्णधार प्रणित संसारेच्या माध्यमातून. पॉइंटला आपण पाहिलं तर डीप मध्ये प्रकाश कदम आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफला पाहिलं आपण तर साहिल तालार, लॉंग ऑनला पाहिलं तर पारस जाधव आणि पुन्हा एकदा मिड विकेटला कावकरला पाहिलं आपण तर रितेश मोहिते पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला राज जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा श्रेयश कोकाटे राईट ओव्हर द विकेट सुजित हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये. एक धाव प्राप्त केली जाते. दोन धावा बाईच्या स्वरूपात एक धाव आणि एक डिक्ल दोन धावा प्राप्त केल्या जातो. दोन धावासह धाव फळक पुढे सरसावतोय जातोय पहिला परत 3 या आकड्यावरती. नक्की जलद गतीने धाव फळक पुढे सरकावं लागेल कारण हदिरा चॅलेंजर्स मध्ये पाहिलं तर बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. स्वतः प्रणित संसारे सुद्धा आहे, त्याचबरोबर रितेश मोहिते आहे. पुन्हा एकदा शॉट अँड पुल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण खाली जज करताना पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन सुजित ढिगे मात्र पुन्हा तंबूमध्ये. सगळ्यात मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय सुजित ढिगेच्या माध्यमातून. एक नक्कीच खराब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय या श्रीशा लेजंड संघाकडून. दुसरा गडी बाद होतो रनआउटच्या स्वरूपात, तो आहे सुजित ढिगे. पहिला आपण पाहिलं तर दिनेश रणपिसे आणि दुसरा सुजित ढिगे. दोन गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुजित ढिगे बाद झाल्यानंतर सुजित ढिगेची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय सुनील शेलार. श्रेयस कोकाटे उत्तमरित्या गोलंदाजी पाहायला मिळते श्रेयस कडून सुद्धा. सुनील शेलार अजून एक गडी बाद. शॉर्ट चेंडूंचा आपण वापर करताना पाहायला मिळतोय आदिरा चॅलेंजर संघात. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुद्धा पारस जाधव शॉर्ट चेंडू फेकत होता, त्यानंतर श्रेयस सुद्धा तीच स्ट्रॅटेजी वापरतोय आणि अजून एक गडी तंबू मध्ये पाठवतोय सुनील शेलार. शून्यामध्ये बाद. या गोल्डन डक घेऊन चाललाय सुनील शेलार. केपीएल पर्वत चौथ्याचा पहिला खेळाडू आहे जो गोल्डन डक वर चाललाय सुनील शेलार. पुन्हा सुनील शेलार बाद झाल्यानंतर त्याच्या जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय मनीष कदम. हा सुद्धा एक युवा खेळाडू आहे. आपण पाहिलं या खेळाडू सातत्याने पाहत असतो फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना. तोच मनीष कदम आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये महेश सेलंगे सुरेखरित्या क्षेत्ररक्षण करतात. उत्तमरित्या क्षेत्ररक्षण जोरावर एक धाव प्राप्त केली जाते. एक धावासह धाव फळक पुढे सरसावतोय जातोय 5 या आकड्यावरती. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील कारण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपण जर पाहिलं तर सातत्याने शॉर्ट लेंथ पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत राहुलच्या विरोधात आणि कुठे ना कुठेतरी अपयश येतोय राहुल जाधवला ते फटके खेळण्यासाठी.
नक्कीच ती कला आहे या खेळाडूमध्ये. आपण जर राहुल जाधवला पाहिलं ना तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुद्धा खेळतो, त्याच्याकडे अनुभव चांगला आहे, पण आज कुठेतरी कमी पडतोय अनुभव या युवा खेळाडूंसमोर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला धावफलक पाहिले तर 5. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू खेळून काढतोय फाईन लेगला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाते. या 1 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय. आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती 2 षटका अखेर 6 धाव संख्या आणि 3 गडी बाद. आपण स्टार्टिंगचे 2 गडी पाहिले तर दिनेश रणपिसे आणि सुजित डिगे आपण पाहिलं खराब रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळालं आणि त्याच्या मोबदल्यात 2 गडी तंबूमध्ये परतले. एक मोठे 2 गडी तंबूमध्ये परतलेत. त्याचबरोबर आपण पाहिलं नव्याने गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज पारस जाधव ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्ची घालून 1 गडी बाद केला दिनेश रणपिसे सारखा. आता नक्कीच 3 षटकांचा खेळ बाकी आहे अजून आणि नक्कीच राहुल जाधव अजून मैदानावरती आहे. राहुल जाधव मोठे फटके खेळू शकतो. समोरच्या दिशेने खेळलाय साहिल तलार तिथे झेलबाद मनीष कदम झेलबाद होतोय. पुढ्यात फेकलेला चेंडू खेळून काढला लॉंग ऑफला तिथे साहिल तलार मौजूद आणि मनीष सुद्धा तंबूमध्ये परततोय. 4 गडी खर्ची घातलं तर धाव संख्या आपण पाहिली ना तर फक्त आणि फक्त 6 धावा. कुठे ना कुठेतरी बॅकफुटला गेला श्रीशा लेजंड संघ, पण अजूनही चान्स आहे. राहुल जाधव मैदानावरती आहे. आता वारावर प्रतिवार आणि प्रति हल्ला करावाच लागेल राहुल जाधवला जर मोठा टोटल होते उभा करायचा असेल तर. आपण पाहतो नव्याने आलेला फलंदाज केतन उंडरे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू ही स्ट्रॅटेजी आहे. आपण पहिल्या चेंडू पासून पाहतोय पारस जाधवच्या, त्यानंतर श्रेयस कोकाटे सुद्धा हीच चेंडू फेकले आणि आता पारस सुद्धा तेच चेंडू फेकतोय. वारंवार त्याच चेंडूचा उपयोग केला जातोय आणि सफलता सुद्धा मिळते. पुन्हा एकदा पुण्यातला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय सरळ. आपण पाहतोय पुन्हा एकदा केतन उंडरे 0 मध्ये बाद होतोय. धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावलं अगदी 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खेळून काढला कव्हरला महेश तेलंगे तिथे थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. सुंदर बॅकअप प्रकाश कदम याच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त केली जाते. 1 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 7 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित पाहायला मिळतोय मैदानामध्ये पारस जाधव याच्या माध्यमातून आणि तोच राहुल जाधव अजून पाहायला मिळतोय मैदानावरती ज्याच्या माध्यमातून अजून मोठे फटके अजून पाहायला मिळाले नाहीत. उडावलाय समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक श्रेयस कोकाटे खाली झेल सुटला जातोय. एक राहुल दा अजून एक जीवदान मिटला जातोय. पाच चेंडूचा खेळ झालाय. खेळून काढला होता हवेमध्ये चेंडू होता पण श्रेयस कोकाटे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि या खराब क्षेत्ररक्षण जोरावर 2 धावा प्राप्त केल्या जाते. या 2 धावासह धावफलक पुढे सरसावतो जातोय 9 या आकड्यावरती. खेळून काढला हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला रितेश मोहिते तिथे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाते. सुरेख फेकी सुद्धा पाहायला मिळते रितेश मोहितेच्या माध्यमातून. या 1 धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 10 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेर 10 धावा फक्त खर्ची घातल्यात आदिराज चॅलेंजर्स संघाच्या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित पाहायला मिळतोय मैदानामध्ये. अजूनही साहिल तलार रितेश मोहिते सारखे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि कुठे कुठेतरी बांधून ठेवलंय श्रीशा लेजंड संघाला. पुढे बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग पुन्हा एकदा पॉवर प्लेचा उपयोग केले जाते राहुल जाधवच्या माध्यमातून. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धाव संख्या जमा करण्याचा प्रयत्न असेल कारण धाव संख्या जर आपण पाहिली ना तर फक्त आणि फक्त 10 आणि षटक संपुष्टात आले 3. अजूनही 2 षटक
येणं बाकी आहेत आणि चौथं षटक असेल रितेश मोहिते याच्या माध्यमातून आणि पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावा करण्याचा प्रयत्न असेल राहुल जाधवचा. पुन्हा फुलटॉस चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. पाडला चेंडू आदलतोय निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतोय आदिरा चॅलेंजर संघाकडून. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय एस रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू आपण जर पाहिलं ना तर राहुल जाधवने तब्बल 12 चेंडू निर्धाव केलेत. 12 चेंडू निर्धाव राहुल जाधव याच्या माध्यमातून. परत ऑन साइडला खेळून काढलाय राज जाधव. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फेकी सुद्धा सुरेख एक धावासह धावफलक पुढे सरसवतोय 11 या आकड्यावरती. दीपक कदम इथे आले त्यांचं हार्दिक स्वागत या कुसबाई मंडळातर्फे. कृपया त्यांनी पोडियमवर येण्याचं कृपा करावी. पुढे एकदा सुरेख लाईन लेंथ आपण पाहिलं. वाईड वर्कर पद्धतीचा चेंडू फेकला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्ची घातले. 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय पॉइंट रिजन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश कदम यांच्या माध्यमातून. 2 धावा प्राप्त केले जात आहेत. या 2 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 13 या आकड्यावरती. षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी. आपण जर पाहिलं ना तर KPL सीझन 4 झाले. या 4ही सीझन मधला सगळ्यात लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय या पर्व 4 मध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा वळला. षटक संपुष्टात आलंय. 4 षटका अखेर धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 13 धावा. आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक फक्त आणि फक्त 13 धावावरती. पुढे एकदा 5वं षटक हाताळण्यासाठी नव्याने आलेला गोलंदाज आपण पाहतोय साहिल तलार गोलंदाजी मार्कवरती. अरे राहुल जाधव अजूनही स्ट्रगल करतोय मैदानावरती. तब्बल 14 चेंडू निर्धाव केले या खेळाडूने. उडवलाय ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे श्रेयस कोकाटे फेकी करतोय. त्यात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसह धाव फळक पुढे सरसावतोय जातोय 15 या आकड्यावरती. मित्र 1-2 धाव फळक जलद गतीने पुढे जाणार नाही. तुला मोठे फटके खेळावे लागतील. अरे ते तूच करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू फुलरलेचा चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळतोय. थोडासा अडथळा असल्यामुळे अजून एक पंच 3 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आपल्याला राहुल जाधव आणि दीपेश शेलार यांच्या माध्यमातून. या 3 धावासह धाव फळक पुढे सरसावतोय जातोय 18 या आकड्यावरती. आपण पाहिलं शेवटचं षटक. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय. डीप मध्ये खेळाडू आहे. KPL पर्व 4थ्याचा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय राहुल जाधवच्या माध्यमातून. तब्बल राहुलने 14 चेंडू निर्धाव केले. त्याच्यानंतर हा मोठा फटका पाहायला मिळतोय राहुल जाधवच्या माध्यमातून. या षटकारासह धावफलक पुढे सरसावतोय जातो. आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3ही चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याचा पुन्हा एकदा सुरेख कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला साहिल तलारच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर गर्रकन फिरतोय जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 5वा षटक 5व्या षटकाचे 2 चेंडू येणं बाकी.
पुढे स्क्वेअर वारा आपल्याला पाहायला मिळतोय. केपीएल पर्व चौथाचा पहिला वाईड चेंडू साहिल तलारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या वाईड चेंडूसह एक धाव पुढे सरकावते, जाते 25 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आणि धावफलक जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 25 या आकड्यावरती. या 2 चेंडूवरती नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल राहुल जाधव याचा. पुढे फुलर लेनचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट क्रमांक 15 चेंडू निर्धाव करतोय खेळाडू. पुण्याला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. चेंडू चाललाय सर सीमा रेषा पार, षटकार. धावफलक जर आपण पाहिलं 5 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. तर आपण पाहिलं 30 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. कुठे ना कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळाला आपल्याला श्रीशा लेजंड संघ स्टार्टिंग पासून. आणि आपण जर पाहिलं तर 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा होत्या. त्यानंतर राहुल जाधवने पारसला डॉमिनेट केलं आणि त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा ठोकल्या. आणि या 18 धावांच्या मदतीमुळे धाव फलक आपण जर पाहिलं तर तब्बल 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. श्रीशा लेजंड्स संघ मैदानावरती यायचं आणि त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि आदिरा चॅलेंजर संघाने तुरंत आपली फलंदाजी पाठवून द्यायची आहे. डायनॅमिक डुओ आणि वैभव 11 संघाच्या सगळ्या खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आदिरा चॅलेंजर संघाच्या खेळाडूने आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. वर पाहिलं 5 षटका अखेर 32 धावा जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल आदिरा चॅलेंजर्स संघाला. आणि आदिरा चॅलेंजर संघामध्ये जर फलंदाजी तुम्ही पाहिलीत ना तर प्रणित संसारे, रितेश मोहिते, पारस जाधव, साहिल तलार, श्रेयश कोकाटे उत्तमरित्या फलंदाजी आहे. आणि 32 धावांचं आव्हान कशा प्रकारे रोखलं जातंय श्रीशा लेजंड संघाकडून हे पाहण्याजोग्य आहे. कारण 32 धावांचं आव्हान खूप सोपं आहे या विकेटवरती. कारण विकेट जर आपण पाहिली ना तर फलंदाजीसाठी उत्तमरित्या आहे. आणि या अशा विकेटवरती फक्त आणि फक्त 31 धावा, कुठेतरी या धावसंख्या खूप कमी. ज्यांचा सामना नाही आहे त्यांनी लाईनमॅनचं काम करायचं आहे. आकाश मोहिते, त्याचबरोबर सचिन गोडावले आपण सुद्धा लाईनमॅनचं काम करायचं आहे. आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतः कर्णधार सुजित डिगे, द वंडर बॉय ऑफ कोस्ते बुद्रुक, फिरकीचा जादूगार, ज्याच्याकडे अनेक सर रेकॉर्ड्स आहेत या आंतरगाव निजामपूर असोसिएशन मध्ये, ज्याने आपलं गोलंदाजीचं कौशल्य प्राणपणाला लावून या निजामपूर मानगाव तालुक्यामध्ये नव्हेच तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा, आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजवलाय. तोच सुजित डिगे आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. स्विंग किंग सुजित डिगे. पहिला चेंडू पडल्यानंतर चेंडू करवाला, पहिला चेंडू निर्धाव. सुजित डिगेने जर प्रणित संसारेचा विकेट घेतला
तर सिद्धेश बडे याच्याकडून 200 रुपये आणि प्रणित संसार यांचा षटकार मारला तर सिद्धेश बडे याच्याकडून 500 रुपये. पुन्हा एकदा सुजित डिगे दुसरा चेंडू प्रणित संसारेसाठी. आपण जर पाहिलं ना तर प्रणित संसारे याची वेगळीच ख्याती आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू खेळून काढलाय डिक्लेअर स्वरूपात. एक धाव प्राप्त केली जाते. एक धावेसह खातं ओपन होतोय. धाव संख्या आपण धाव फळकावर पाहिली तर एक धाव. अनुराज वाडेकर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. अनुराज वाडेकर आपण जर पाहिलं तर पहिला निर्धाव चेंडू फेकला. दुसरा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव प्राप्त केली. पुढे सुजित डिगे. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. सुजितला ओळखलं पारखलं आणि रिव्हर्स स्विफ्ट केला. चेंडू सरळ पाठवलाय बाउंड्री लाईन पार. चौकार. प्रणित संसारे तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. या चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. याच्या नंतरचा होणारा सामना आपण पाहतोय वैभव 11 आणि डायनामिक डुओ. पुढे 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अखेर 5 धावा धाव फळकावर. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक धाव. एक धावासह धाव फळक पुढे सरसवतोय. जातोय 6 या आकड्यावरती. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुजित डिगेच्या माध्यमातून. भगवान कोकाटे जिथे कोणी असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो 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 आमच्या KPL साठी JTL कार्यरत असणारे आमचे मित्र नितीन दादा तेलंगे यांना विनंती करतो पुढे मध्ये यायचं आहे. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष साकाराम शेलार करतील. तसेच सुदीप सर को मैं विनंती करूंगा आप भी आ जाइए टॉस का बॉस में. सुदीप सर का स्वागत करेंगे मुंबई अध्यक्ष सम्मान्य सुनील दादा कदम, इनके हाथ से हो जाएगा. प्रवीण गोरे सरांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या कोसमय कोसरे मंडळाकडून हार्दिक स्वागत. तसेच आमचे मित्र सर्वांना हसवणारे श्री प्रशांतदादा कोस्तेकर यांच्याकडून आमच्या KPL साठी 1000 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा KPL कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार करायचा आहे अमोल रणपिसे यांच्या हस्ते. सुरक्षा रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून. आपलं धाव फलक जर पाहिलं तर 11 या आकड्यावरती. जर मनीष कदम याने प्रणित संसार यांचा विकेट घेतलं तर महेश कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मनीष कदम. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल.
चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार. या 4 धावेचे धावफलक पुढे सरसावतोय जातोय या 15 या आकड्यावरती. आमच्या मंडळाचे सदस्य नेहमी आम्हाला मदत करणारे यशवंतदादा खैरकर यांच्या स्वरूपात सुद्धा 500 रुपये देणगी आलाय. त्यांचा पण सत्कार होणार आहे. त्यांनी पोडियम कडे आहे. तसेच मंगेशदादा करंजकर यांनी सुद्धा यायचं आहे. जयदेवदा कोकाटे इकडे यायचं आहे. अध्यक्ष याच्यानंतरचा होणारा सामना वन टू को लास्ट चेंडू आहे. 5 बॉल 5. याच्यानंतरचा होणारा सामना वैभव 11 आणि डायनामिक डिओ. संघ मालक रुपेश करंजकर आणि डायनामिक डिओचे संघ मालक आहेत जयेश रणपिसे आणि सिद्धेश बडे. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 17. अध्यक्ष जितेंद्र कोकाटे लवकरात लवकर इकडे यायचं आहे. पुढचं षटक घेऊन येत आहे सुजित दिघे. सामना करत प्रणित संसारे सुजित दिघे यांचा. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 17. बिनबाद 17. पुढचा पहिला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. पहिल्या चेंडूवर सुजित दिघेचं स्वागत केलं आहे प्रणित संसारे यांनी. धावसंख्येत भर 23. सुनील दादा कदम यांनी टॉस उडवायचा आहे पुढील सामन्याचा. पुढचा चेंडू सुजितांचा प्रणित याला हलक्या हाताने चटवला आहे ऑफच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण काशीनाथ दादा यांच्याकडून. तत्पर 1 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 24. बिनबाद 24. पुढचा चेंडू सुजित यांचा रितेश यांच्यासाठी. पाहूया रितेश आणि चांगला चटवलेला चेंडू रितेश यांच्या बॅटमधून सुद्धा खणखणीत षटकार. रितेश सध्या फॉर्म मध्ये आहेत. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 2 धावा. मानस जाधव आपले संघ नायक आपल्याला बोलत आहेत.
मानस जाधव आणि भावेश लालना पुढचा टॉस कोण जिंकलाय सामन्यामध्ये? सामन्याचं नाणेफेक कोण जिंकलाय? संतोष संसारे क्षेत्रशी लवकर लवकर राहायचं आहे. या सामन्यासाठी पंचांचं काम करतील नावाजले पंच प्रवीण गोरे सर आणि इरफानभाई परदेशी, तसेच प्रकाशदादा कोस्तेकर आणि मंगेश करंजकर दोघांनी पुढेमध्ये यायचं आहे. प्रकाशदादा कोस्तेकर आणि मंगेश करंजकर यांचं सुद्धा स्वागत करतील.